नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पहा एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. NHM भरतीबाबत आहे हे अपडेट. पहा तर ही लातूर जिल्ह्याविषयी आहे. लातूर जिल्ह्यामधील जे कोणी असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी मित्रांनो. लातूर जिल्ह्यामधील जे कोणचं मेडिकल फील्डमध्ये त्यांचं एज्युकेशन झालं आहे, ते फार्मासिस्ट असेल किंवा स्टाफ नर्स वगैरे जे कोणी असेल, असे बरेच जागा हे निघालेले आहेत लातूरमध्ये NHM अंतर्गत. तर पहा अपडेटमध्ये काय काय नोटिफिकेशनमध्ये पाहूया मित्रांनो. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी लातूर, आरोग्य विभाग लातूर, जिल्हा परिषद लातूर, झडपी अंतर्गत हे जे काही वॅकन्सी असेल ही वॅकन्सी भरेल. कंत्राटी पद भरती असणार आहे, पूर्णपणे कंत्राटी असणार आहे. 11 महिन्याची ही ऑर्डर असेल मित्रांनो. त्यानंतर परत जर त्यांची इच्छा असेल तरी ऑर्डर परत रिन्यू करण्यात येईल, पण सुरुवातीला जी ऑर्डर असेल ती 11 महिन्याचीच असणार आहे. त्यानंतर याची तारीख पहा. तारीख ही जाहिरात कधी आली आहे तर 18 तारखेला आलेली आहे, 18 मार्च. तर आज तारीख आहे 19, तर ही कालची जाहिरात आहे. तर आज आपण व्हिडिओ बनवतो आहे. पहा याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जागा आहेत ते पाहणार आपण. तर जे काही 15वा वित्त आयोग आहे, त्या 15व्या वित्त आयोगामधून हे पूर्ण वॅकन्सी भरण्यात येत आहेत. तर पहा याच्यामध्ये काय दिले. पहिलं जे आहे क्लास 1च्या पोस्ट आहेत, याच्यामध्ये वॅकन्सी कमी आहे. तर क्लास 1च्या पोस्टच्या पहा याच्यामध्ये फर्स्ट पोस्ट आहे नेफ्रोलॉजिस्ट. नेफ्रोलॉजिस्टमध्ये जनरल हॉस्पिटल आहे. जनरल हॉस्पिटलमध्ये हे एक वॅकन्सी आहे, ओपनसाठी दिलेलं आहे. MD नेफ्रोलॉजी याचं अनिवार्य असणार आहे एज्युकेशन, आणि याचे जे एकत्रित मानधन जे आहे दरमहाचं, तर हे 1,25,000 याचं जवळपास मानधन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट दुसरी जे आहे ते आहे पिडॅट्रिशियन. पिडॅट्रिशियनमध्ये हे जनरल हॉस्पिटल आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि रुरल हॉस्पिटल अशा ह्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांनी याची ऑर्डर देऊ शकतात. याच्यामध्ये MD पिडॅट्रिशियन असणं अनिवार्य आणि 75,000 याचं सॅलरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट थर्ड आहे तो सर्जन आहे. सर्जन हे पण जनरल हॉस्पिटल आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि रुरल हॉस्पिटल यांची जी वयोमर्यादा आहे, म्हणजे जे कुठपर्यंत जॉब करू शकतात, तर हे 69 इयरपर्यंत हे लोक फॉर्म भरू शकतात. त्यानंतर ओपनमध्ये MS जनरल सर्जरी असणं अनिवार्य आहे, 75,000. त्यानंतर रेडिओलॉजिस्ट आहे, सेम पोस्ट आहे, सेम याच्यामध्ये 1 वॅकन्सी आहे आणि 75,000 आहे. त्यानंतर फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिनमध्ये पण आपण SDH लातूर, उदगीर वगैरे जे कोणते तालुके असतील त्याच्यामध्ये ही वॅकन्सी ठेवू शकतात कुठले पण. त्यानंतर नेक्स्ट आहे सायकॅट्रिस्ट. सेम आहे, सायकॅट्रिस्ट एक वॅकन्सी आहे, 75,000 सॅलरी असणार आहे. MD सायकॅट्रिक असणं अनिवार्य आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं आहे डेंटिस्ट. तर पहा डेंटिस्टमध्ये एक दिलं आहे, रुरल हॉस्पिटल एकाच ठिकाणचं आहे आणि वॅकन्सी पण एक आहे, SCU एक जागा आहे. त्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे BDS 2 BDS होणं अनिवार्य, आणि त्यानंतर 2 वर्ष एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. जर ते एक्सपिरियन्स नसेल तर MDS विदाऊट एक्सपिरियन्सवाला पण चालेल त्यांच्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर. ज्यांचं BMS झालेलं आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसरसाठी RH हॉस्पिटलमध्ये हे होईल, रुरल हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर याची वॅकन्सी एक आहे आणि ती पण वॅकन्सी ST साठी आहे, ST रिझर्वेशनसाठी, आणि त्यांचं शिक्षण हे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक यासाठी आहे. सॅलरी असणार यांची 28,000 सॅलरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. क्लिनिकल सायकोलॉजिस्टमध्ये पण वॅकन्सी काढलेल्या आहेत. क्लिनिकल सायकोलॉजिस्टमध्ये टोटल हे CS ऑफिसमध्ये पोस्ट असणार आहे, सिव्हिल सर्जन ऑफिसमध्ये पोस्ट असणार आहे. एक वॅकन्सी आहे, ती पण ओपनसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर यांची सॅलरी जी आहे ही सॅलरी जवळपास 30,000 यांची सॅलरी असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट. ही एक पोस्ट आहे. पहा याच्यामध्ये एकच वॅकन्सी आहे, ती पण ओपनसाठी. डिग्री ऑडिओलॉजीमध्ये होणं त्यांचं अनिवार्य आहे, 25,000 त्याची सॅलरी असणार आहे. त्यानंतर आहे ऑप्टोमेट्रिस्ट. ही पण एक वॅकन्सी आहे, त्याच्यामध्ये पण BSc ऑप्टोमेट्रिस्ट असणं गरजेचं आहे आणि 2 वर्ष त्याचं एक्सपिरियन्स पण असणं खूप गरजेचं आहे. ज्या पहा काही अशा पोस्ट आहेत त्यांच्यामध्ये एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो, एक्सपिरियन्स असल्याशिवाय ते पोस्ट घेतली जात नाहीत. त्यानंतर नेक्स्ट आहे डेंटल टेक्निशियन. याच्यामध्ये पण एक पोस्ट आहे, ओपनसाठी सुटलेली आहे. 12वी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे, आणि डेंटल टेक्निशियनचा त्याचा कोर्स असणं पण गरजेचं आहे. 17,000 त्याची सॅलरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं पहा इन्स्ट्रक्टर फॉर हिअरिंग इम्पायर्ड चिल्ड्रन्स. तर याच्यासाठी पण एक पोस्ट निघालेली आहे, हिअरिंग इम्पायर्ड चिल्ड्रनसाठी. रिलेव्हंट बॅचलर डिग्री, त्या रिलेटेड त्यांची डिग्री असणं गरजेचं आहे. 25,000 त्याची सॅलरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फिजिओथेरपिस्ट. फिजिओथेरपिस्ट एक पोस्ट आहे, NPD CDS CCS आणि 20,000 त्याची सॅलरी असणार आहे. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन एक पोस्ट आहे, SC साठी. डायलिसिस त्याचं पोस्ट वर्क रोल असणार आहे आणि 12वी प्लस त्याचा डिप्लोमा गरजेचं आहे. 17,000 सॅलरी असणार आहे. पहा मित्रांनो
त्यानंतर नेक्स्ट आहे फॅसिलिटी मॅनेजर जनरल हॉस्पिटलसाठी आहे. ती वॅकन्सी एकच वॅकन्सी आहे. त्याचं कार्यक्रम म्हणजे जे काही वर्क असेल त्याचं वर्क आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्याचं असेल टेलिमेडिसिन. टेलिमेडिसिन एक सध्यासाठी खूप महत्त्वाची टेक्नॉलॉजी चालत आहे, जी टेलिफोनवर ही ट्रीटमेंट वगैरे दिली जाते आणि याची पण एक वॅकन्सी आहे. जवळपास 17,000 याची सॅलरी असणार आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल ऑफिसर मेल जो असेल तो मेडिकल ऑफिसर असेल त्याच्यासाठी काय आहे, याची वॅकन्सी जी आहे तर 3 वॅकन्सी आहेत. RBSK जो राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम जो कार्यक्रम आहे मित्रांनो, RBSK जो ग्रामीण शाळेतील शाळेमधील जे प्रोग्राम आहे त्यांच्यासाठी चालवला जातो, त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे RBSK. त्याच्यामध्ये BMBBS BMS आणि BMS हे तिघं पण भरू शकतात आणि त्याची सॅलरी 28,000 आहे. त्यानंतर आहे फार्मासिस्ट जो औषध निर्माण अधिकारी जो आहे त्यांच्यासाठी पण जागा काढलेल्या आहेत. 2 त्यांचे पोस्ट असणार आहेत. OBC आणि ओपनसाठी ती जागा आहे. RBSKमध्येच ही भरली जाते. खूप चांगली आहे. याच्यामध्ये पण जास्त काही वर्कलोड वगैरे नसते मित्रांनो. शाळेमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणी RBSKचा मेडिकल ऑफिसर आहे त्यांना तुम्हाला फक्त असिस्ट करायचं आहे, त्यांना हेल्प करायचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये 17,000 सॅलरी असते आणि RBSKमध्ये एक व्हॅन असते, जी एक गाडी असते जो मेडिकल ऑफिसरसाठी जी यूज केली जाते, यूज करतो. त्याच्यासोबत हे फार्मासिस्ट वगैरे यांना हे शाळेमध्ये सर्व शाळेमध्ये फिरून ही शाळा तपासायची असते, त्यांच्यासाठी ही गाडी दिली असते मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर म्हणून एक पोस्ट आहे. STS लातूर अर्बनमध्ये ही पोस्ट असणार आहे. लातूरच्या अर्बन एरियामध्ये 2 वॅकन्सी आहेत, NTB आणि VJNसाठी. हे तर याचं जे वर्क असणार आहे कशामध्ये तर नॅशनल ट्युबरक्लोसिस इरॅडिकेशन प्रोग्राम NTEPमध्ये याचं काम करायचं. TBच्या रिलेटेड याचं वर्क आहे. त्यानंतर याची सॅलरी जी असणार आहे 20,000 सॅलरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिनियर ट्युबरक्लोसिस लॅबोरेटरी सुपरवायझर जो STS आहे त्याचे रिलेटेडच पोस्ट आहे TBच्या रिलेटेड. आणि याचं जो वर्क प्लेस आहे तो आहे TH ऑफिस म्हणजे तालुका हेल्थ ऑफिस औसाच्यामध्ये ही पोस्ट असणार आहे. याचं पण तेच आहे VJA1. आणि जी वर्क अँड रोलमध्ये आहे नॅशनल ट्युबरक्लोसिस इरॅडिकेशन प्रोग्राम म्हणजे या प्रोग्राम रिलेटेडच TBच्या रिलेटेड पूर्ण काम करायचं आहे. सॅलरी हे सेम असणार आहे 20,000. ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट पुढचं काय दिलेलं आहे 2-3 उरलेले आहेत. लॅब टेक्निशियन सेम MNP लातूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ लातूरमध्ये. त्यानंतर ACBCचे असणार आहेत त्याच TBच्या रिलेटेड 17,000 पोस्ट 17,000 सॅलरी सर. त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजरमध्ये NUHM उदगीर म्हणजे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन उदगीर अंतर्गत हे त्यांना जॉब करायचं आहे. ओपनसाठी सुटलेली जागा एकच सोडलं आहे. त्यामध्ये तुम्ही कोण भरू शकता पब्लिक हेल्थ मॅनेजरमध्ये MBBS फॉर्म भरू शकतो. ग्रॅज्युएट हेल्थ सायन्समध्ये कोणी असला तर BMS BDS BHMS BMS आणि BPTH म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्ट नर्सिंग बेसिक आणि PV बेसिक फार्मा नर्सिंगवाला पण हा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. तर याच्यासाठी सॅलरी खूप चांगली आहे. 32,000 याची सॅलरी असणार आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे एंटोमॉलॉजिस्ट तालुका लेवलमध्ये असणार आहे. तर टोटल 5 पोस्ट आहेत. प्रत्येक तालुक्याला एक ही पोस्ट दिली जाईल. MSc होणं अनिवार्य आहे त्याचं झूलॉजीमध्ये आणि 40,000 याची सॅलरी असणार आहे. तर नेक्स्ट आहे याच्यामध्ये पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर ही लास्ट पोस्ट आहे तालुका लेवलमध्ये भरणार आहे. टोटल 3 वॅकन्सी आहेत. BPHUAचं याच्या वर्कमध्ये असणार आहे. SC एक आहे, OBसाठी एक आणि VJसाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA आणि हेल्थ कोणी पण याच्यामध्ये हेल्थ रिलेटेड ग्रॅज्युएट असेल तो हा फॉर्म भरू शकतो. तर याच्यामध्ये सॅलरी ही 35,000 आहे. तर मित्रांनो हा कंप्लीट व्हिडिओ लातूरमधला. तर ही जागा जो आहे कालच निघालेली वॅकन्सी 18 तारखेला निघाली आहे. आज आहे 19 तारीख. तर हे जवळपास 4/4/2025 असणार आहे म्हणजे 4 एप्रिल 2025 हे फॉर्म भरू शकता तुम्ही. हे फॉर्म तुम्ही फिजिकल याचं www.zplatur.government.in म्हणजे ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही जाऊन ZPच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा फॉर्म नोटिफिकेशन घेऊन ह्याच्यावर एक फॉर्म भेटेल तुम्हाला. शेवटी हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. हा फॉर्म तुम्ही बाय हँडही जिल्हा परिषद ऑफिसमध्ये सबमिट करू शकता आणि त्यानंतर तुमचे वॉक इन इंटरव्ह्यू होईल. फॉर्म दिल्यानंतर जर इंटरव्ह्यू चांगला झाला तर तुमचं सिलेक्शन नक्की होऊन जाईल आणि हे सिलेक्ट जर झाला तर तुमच्या ईमेलवर याची प्रोसेस पूर्ण कंप्लीट होईल मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पर व्हिडिओ पाठवा. धन्यवाद मित्रांनो.